तर आज मी आली होती माझ्या मोठ्या बाबांच्या घरी आणि उद्याला आहे आषाढी एकादशी. याला देवशयनी एकादशी असंही म्हटलं जातं. आणि आम्हाला आमच्या घरच्या छोट्या मुलांना बनवायचं होतं वारकरी आणि त्यांचा करायचा होता फोटोशूट. आणि आम्ही या दिवशी सगळे मिळून ठरवलं होतं की आपल्या घरच्या छोट्या माऊल्यांना एक वेगळा अनुभव द्यायचा आहे. आज आम्ही लहान्यांना वारकरी बनवलं, पण त्यामागचा हेतू आमचा मोठा आहे. त्यांना फक्त विठोबाचा वेश परिधान करून देणे नाही, तर त्यांच्या मनात देवाचा विचार रुजवायचा आहे. कारण जर लहानपणापासूनच त्याला देव, संस्कृती, भक्ती याची ओळख झाली तर त्याचं आयुष्य नक्कीच सुंदर. आणि लहान मुलांना वारी आणि आषाढी एकादशीचं महत्त्व समजावणं म्हणजे संस्कृतीचा खरा वारसा पुढे नेणं. हा दिवस केवळ एक सण नाही, तर श्रद्धेचा, भक्तीचा आणि विठ्ठल नामाच्या गजरात रंगलेला वारीचा एक महाउत्सव आहे. आम्ही आमच्या पोरांचा फोटोशूट तर केलाच, पण वारीचं महत्त्व काय हे आम्ही त्यांना समजावून सांगितलं. वारकरी शेकडो किलोमीटर चालत, पायाला फोडा आले तरीही ओठांवर फक्त एकच नाम, विठ्ठल विठ्ठल. या दिवशी लाखो वारकरी पंढरपुरात विठोबा आणि रुक्मिणीच्या दर्शनासाठी एकत्र येतात. वारकरी म्हणजे केवळ चालणारा यात्रेकरू नाही, तर तो चालतो श्रद्धेच्या वाटेवरून भेटायला आपल्या विठोबाला. दिंडी घेऊन टाळ मृदुंग वाजवत. भक्ती म्हणजे केवळ देवाचं दर्शन नव्हे, तर प्रत्येक पावलात विठ्ठलाचा अनुभव घेणं होय. तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा.